मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्यांनी, अशा अनेक प्रसिद्ध कवितेनी देशभरात नावलौकिक असलेले कवी अनंत राऊत यांच्या वाढदिवसाला रंगली महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवीची मैफिल. नमस्कार, AVP मराठीमध्ये आपले स्वागत आहे. स्थानिक शेगाव येथे दिनांक 14 ऑगस्ट रोजी शेगाव शहरातील प्रसिद्ध उद्योजक विनायक भारंबे आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नामवंत अनेक कवींची मैफिल स्थानिक मथुरा लॉन या ठिकाणी सायंकाळी रंगली. या हास्य कवी संमेलनाला नितीन देशमुख चांदूर बाजार, गजानन मते परतवाडा, सौ वैशाली तायडे बुलढाणा, नितीन वारांकर शेगाव, संजय कावरे मंगळूपीर, विशाल उशिरे रायगड, गोपाल मापारी अकोला या सर्व सुप्रसिद्ध कवीची मैफिल यावेळी रंगली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मोनिका काळे यांनी केली, तर सर्वच घटकातील नागरिकांची यावेळी मोठी उपस्थिती दिसली. या विशेष दिनी विशेष कवितेचा अंदाज अनंत राऊत यांच्या काव्यातून दिसला, तर यावेळी काही श्रोत्यांनी नाराजी पण पाहावयास मिळाली. कारण अनेकांना कवी अनंत राऊत यांना ऐकण्याची खूप इच्छा असल्यावरही त्यांना वेळ पाहिजे तसा न मिळाल्याने श्रोत्यांचा अपेक्षाभंग झाला असल्याची काही क्षण त्यांनी बोलून दाखवली. यार शहराकडे चलन गावाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. पार नाही तिथे नाही शेजारही, पार नाही तिथे नाही शेजारही. साथ नाही कुणी एकमेकाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. आज वरराहिलो द्वेष विरहित मी, सात विरहित मी, धर्म विरहित मी. आज वरराहिलो सात विरहित मी, द्वेष विरहित मी, धर्म विरहित मी. नेत आहे शहर, नेत आहे शहर सात धर्माकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. हे प्रदूषण किती कोंडतो श्वास हा, हे प्रदूषण किती कोंडतो श्वास हा. शुद्ध निर्मळ हवा, शुद्ध निर्मळ हवा गावठाणाकडे, चलन गावाकडे, चलन गावाकडे. पाड तू कोकणी मी विदर्भातला, पाड तू कोकणी मी विदर्भातला. घे जवळ काळ दुष्काळ माझ्यातला, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. उठडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कामुका हिंडतो देव शोधायला, कामुका हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दर्द की राह में दहलीजों की तरह, हिंदी. दर्द की राह में दहलीजों की तरह, दोस्ती धूप में बादलों की
तरह दोस्ती धूप में बादलों की तरह इन नकाबों से बाहर निकल के मिलो, इन नकाबों से बाहर निकल के मिलो, दोस्तों से मिलो दोस्तों की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह दुख अडवा मटे उंबराना जीव गुजराती दुख अडवा मटे उंबराना जीव मित्र वनवा माछे गारवाना जीव मित्र वनवा माछे गारव्या सारखा वाट दिसली तशी चालली आसवे वाट दिसली तशी चालली आसवे एक आले वळण थांबली आसवे एक आले वळण थांबली आसवे पुस्तकांच्या पुढे ज्ञान होते उभे पुस्तकांच्या पुढे ज्ञान होते उभे हे कळाले जवा वाचली आसवे एक आले वळण थांबली आसवे वासनेच्या पुढे घुंगरू नाचले वासनेच्या पुढे घुंगरू नाचले जिंदगी भर तिचे घुंगरू नाचले वासनेच्या पुढे घुंगरू नाचले थांबले घुंगरू थांबले घुंगरू साचली आसवे आणि डोळ्यामध्ये नाचली आसवे एक आले वळण थांबली आसवे जन्म गेला तुझा गारव्या सारखा जन्म गेला तुझा गारव्या सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंदका हिंडतो त्या सारखा मित्र बनल्यामध्ये गारव्या सारखा साळता रामला देह ठेवावसा शेवट दक्षिणेकडे पाय करा उत्तरेकडे पाय करा मला चालताना कसं ठेवा मग अशी अंधश्रद्धेच्या विषयावर खऱ्या अर्थानं इथं भाष्य झालं आणि वरणकार सरांनी खराच उदाहरण दिलं आपली सगळी संत परंपरा आपल्याला सांगून गेली ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून करती बाप दावणी बैराग्याची कळा भोगती विषयांचा सोहळा तुका म्हणे मैद्य नाही त्यापाशी गोविंद अशा लोकांकडे आपल्याला ईश्वर भेटणार नाही ही सांगणारी संत परंपरा आपली आहे फक्त दुर्दैव हे आहे आम्ही तुकाराम विसरलो आणि आसारामच्या नादी लागलो आम्ही आमच्या संतांना विसरत चाललेलो आहे नवसे कन्ये पुत्र होती कन्ये का करणे लागे पती नवसानं पोरं बाळं झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती हा प्रश्न विचारणारी जगद्गुरु तुकोबाराय आणि विसरले नाही पाहिजे मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा अंगावरती धोतर त्यांच्या डोक्यावरती फेटा निर्गुण पाहिले जेव्हा मजले मानवतेचे नाते अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते भक्तीच्या तुटक्या विण्याची ते तार खेचत होते अभंगात सांडलेले भक्तीच्या विण्याची ते तार खेचत होते कीर्तनात सांडलेले अभंग वेचत होते अश्रूंनी या मातीवरती साधू साधू म्हणत होते नवसाबाई छाटलेली मुलगी शोधत होते सगळ्यास शिकवले त्यांनी त्यांना दुःख कशाचे झाले नम्र प्रश्न केला महाराज डोळे का हो बोले संत म्हणाले बाळा बरीच प्रगती झाली विठ्ठल एसी मध्ये बसतो मनामध्ये नसतो हल्ली देव आश्रमांमध्ये दिसतो रामपाल आसाराम खरा
बंधूंचा जमाना आला, दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला, दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला. आणि ही अंधश्रद्धेची सगळी कर्मकांडाची फसवेगिरी खऱ्या अर्थानं समाजात नष्ट करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जाळताना मला देह ठेवावसा, जाळताना मला देह ठेवावसा. बाबासाहेब आंबेडकर गेले ना, त्यांच्या अंत्ययात्रेला जवळजवळ 18 ते 22 लाख लोक होती. त्यावेळेस कोणता मोबाईल नाही, इंस्टाग्राम नाही. त्यावेळेची लोकसंख्या बघतात एक विश्व रेकॉर्ड होता. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या अंगावरील गर्दीवरून ठरत नाही, त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरतं. आणि गर्दी आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा खऱ्या अर्थानं बऱ्याच ठिकाणी काढल्या जात नाही. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारताचं संविधान लिहिलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे प्रत्येक ठिकाणी काढणं गरजेचं आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये जय भीमचा नारा लागला आणि त्या नाऱ्याला सुद्धा विरोध झाला. त्याच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, माझा मित्र अभिषेक शेख किती सुंदर लिहितो, कोई चिल्ला कर कोई चीख कर चला गया, कोई स्कूल से जिंदगी का सबक सीख कर चला गया, एक लड़का स्कूल के बाहर खड़ा रहा और इस भारत की तकदीर लिख कर चला गया. भारताच्या भविष्य लिहिणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुस्तकातून मी अभ्यास करत असताना काही ओळी माझ्या लेखणीतनं कागदावर झिरपल्या, त्यांच्यासाठीची वंदना. मी काव्य धडा आपल्या संभाजीनगरचं जे होतं त्याच्यामध्ये मी काही ओळी सादर केल्या होत्या. वेशी वरदा पाचोळ्यातून, वेशी वरदा पाचोळ्यातून मशाल पेटवली, लेकरांसाठी तू हयात घालवली. गावाने वेशीला केलेले वंदन होता तू, गावाने वेशीला केलेले वंदन होता तू. अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू. येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची, येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली. बाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली. वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी, फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझ्या चरणासी. त्याच अक्षरांवर देशाची, त्याच अक्षरांवर देशाची घटना अवतरली. लेकरांसाठी तू हयात घालवली. मनुस्मृतीचा साळून कचरा हिरवळ केली तू. महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. चवदार होतं का ते पाणी? साधीता होती त्या पाण्यात. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला आणि ते पाणी शुद्ध झालं, चवदार झालं. मनुस्मृतीचा साळून कचरा हिरवळ केली तू. महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. परंपरेच्या चिखलामधली, जातीयतेच्या चिखलामधली नौका सोडवली. वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली. जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देती.
तुझ्यामुळे ही जगास कळली बुद्धाची धरती भारत रत्न या बहुमानाची भारत रत्न या बहुमानाची उंची वाढवली लेकरांसाठी तू हयात घालवली मुले स्वतःची गेली आमचा बाप तू होताना शेवट बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक तरुणानं प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचावं असं आत्मचरित्र म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. एका खोलीत रमाई आजारी पडलेला आहे तर दुसऱ्या खोलीत बाबासाहेब आंबेडकर वाचन करतायत. शेवटच्या क्षणी रमाई बाबासाहेबांना विचारतात, बाबासाहेब पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याची माझी शेवटची इच्छा आहे. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अगं रामू, त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपला स्पर्श चालत नाही रामू, आपण परत या समाजात ज्ञानाची नवी पंढरी निर्माण करू, तिथल्या विठ्ठलाला कुणाचाही स्पर्श विटाळ वाटणार नाही. हे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळणं गरजेचं आहे. मुले स्वतःची शेवट गेली आमचा बाप तू होताना जळत राहिला किती रवावा सूर्य आम्हाला देताना अरे जाताना तू तुझी लेकरे जाताना तू तुझी लेकरे बुद्धाला सोबवली लेकरांसाठी तू हयात घालवली हयात घालवली र बाबा स्वप्ने वाचवली चालताना मला मी कुठे गेलो तरी रिटर्न येतो. लोकशाहीचा धार माया अंत पाहिला तुम्ही येईल अंत पाहिला माया आता पाहिजे नाही तुमचा लोकशाहीचा धार येतो. पत्रकार आहेत काही पत्रकार आहेत नाही नाही पत्रकार म्हणजे जगातला सगळ्यात इमानदार माणूस पत्रकार असं नाही. लोकशाहीचा धार